देवा मनहुनी सेवा करी त्यांची माझा काय बोलतो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा निर्गुण आकार झाला गुणवंत झाली दंडवत पुजोनिया तेथे माझा काय बोलतो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा तीर्थे त्यांची इच्छा करीती नित्यकाळ तीर्थे त्यांची इच्छा करीती नित्यकाळ व्हावया निर्मळापणासी तेथे माझा काय बोलतो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा अष्टमहासिद्धीचा कोण आला पार अष्टमहासिद्धीचा कोण आला पार वागुनी दियाड कोणी तया तेथे माझा काय कोणतो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा तुका म्हणे ते हे बळ्या शिरोमणी तुका म्हणे ते हे बळ्या शिरोमणी राहिले चरणी निकटवासे तेथे माझा काय कोणतो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा नमो ज्ञानेश्वरा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला गे सेवक वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि भोगं शिरसा गुरुं तं विठ्ठल सुख झाले या देवा मनहुनी सेवा करी त्यांची तेथे माझा काय कोणतो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा ज्ञानियांची शिरोमणी साधकांची मायबाप जोड्यांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट भगवान श्री ज्ञानोबा यांच्या चरणकमली साधुसंतांच्या आशीर्वादाने भगवंताच्या कृपेने पुण्यसलिला भगवती इंद्रायणी मातेच्या तीरी प्रस्तुत समयी संत शिरोमणी श्री सेना महाराजांच्या समाधी उत्सवाच्या निमित्ताने सेवा आहे विठ्ठल परमपूजनीय श्री हरिभक्त परायण वैराग्यमूर्ती आमची शिवाजी महाराजांनी ही आज्ञा केली आणि ही सेवा आपल्याला करायची
ते सेवेला वेळेची खूप मर्यादा आहे, 10ला पंगत बसणार आहे त्याच्यामुळं जरा लवकर घेतलेला आहे. असो साधू संतांच्या कृपेने आमचे परमपूजनीय उमेश महाराज आहेत, ते जर आळंदीमध्ये आहेत मला माहीत असतं तर मी शिवाजी महाराजांना मागच सांगितलं असतं की आपण त्यांची सेवा करू, पण ते अचानक आले अचानक आल्यामुळं मला काही बोलता नाही आलं. असो साधू संतांचे सर्व तुमच्या कृपेने ही सेवा म्हणजे तुमच्या सर्वांची, ज्ञानोबऱ्यांची, सेना महाराजांची, संत सेना महाराजांची आपल्याला कृपा व्हावी म्हणून ही सेवा आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत गोड अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय साधू पुरुषाचा महिमा, साधू पुरुषाची पर्वे आपल्या पुढे प्रकट करतात. संतांचा महिमा कळणं तसं अत्यंत अवघड आहे. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, वेद वाणून तव चांग जाऊन दिसे तुझे अंग मग आम्हा तया मुग येती पांती. जिथं वेदाला मौनत्व सिद्ध प्राप्त होतं अशा ठिकाणी आपण या महापुरुषाचं वर्णन करू शकतो का? साधू पुरुषाचा महिमा आपल्याला कळणार नाही. साधू पुरुषाचा महिमा आपल्याला कळला पाहिजे. त्यांचा जर महिमा आपल्याला कळाला तर त्यांच्याविषयी आपल्या ठिकाणी आदरबुद्धी निर्माण होईल. आदरबुद्धी निर्माण झाली तर आपण त्यांच्याजवळ जाऊ, ते आपल्याला उपदेश करते, त्यांचा आपण उपदेश स्वीकारू आणि उपदेश स्वीकारल्यानंतर त्यांच्या उपदेशाप्रमाणे आपण आचरण केलं तर आपण आपल्या आत्यंतिक कल्याणापर्यंत पोहोचू. हे सर्व घडण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा साधू पुरुषाचा महिमा कळला पाहिजे. विठ्ठल वस्तू जवळ असून भागत नाही, त्या वस्तूचं ज्ञान असणं अत्यंत महत्वाचं. साधू पुरुषाचा महिमा सगळ्यांनाच कळतो असं नाही. ज्यांना शास्त्राचं ज्ञान आहे अशांना सुद्धा साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. श्री तुकोबाराय सांगतात, शाब्दिकाचे काम नाही येते, योगी आहे, योग्याला सुद्धा साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. देवता आहेत न कळे साचार ब्रह्मादिका, ब्रह्मादिक देवांनाही सुद्धा साधू पुरुषाचा महिमा कळत नाही. नवे नवे ज्याला परोक्ष ज्ञान झालेलं आहे, म्हणजे जो आता साधू पुरुषाच्या भूमिकेवरच्या उपांत्य फेरीमध्ये आहे, पण अशाला परोक्ष ज्ञानी सुद्धा पुरुषाला साधू पुरुषाचा महिमा कळेलच असं मात्र नाही महाराज. म्हणून साधू पुरुषाचा महिमा कळणं अत्यंत महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही. वस्तू जवळ असून भागत नाही, त्या वस्तूचं ज्ञान असलं पाहिजे. रोज उदाहरण सांगत असतात की गुराखी होता, त्याकडे एक म्हैस होती, गुरं तो चारीत जायचा आणि मग गुराखी तो गाई चालत असताना, म्हशी चालत असताना त्याला एक मणी सापडलं. त्याला वाटलं काचेचं रत्न आहे, मणी असं वाटलं, खूप चांगला आहे, काहीतरी पैलूदार आहे, काचेचं काहीतरी आहे असं त्याला वाटलं. पण नेमकं काय आहे काय त्याचं ज्ञान नव्हतं. असं असतं माणसाला, वस्तू जवळ असल्यावर त्याचं ज्ञान आनंद वाटत नाही. ती वस्तू लोकांनी पाहून त्या लोकांनी जर त्या वस्तूचं कौतुक केलं तर लोकांना समाधान असतं. दृष्टांतामध्ये दृष्टांत, एका बाईला तिच्या मालकाने काय केलं, 500 रुपयाचे पैसे गोळा करून नथ केली. नथ केल्यानंतर त्या बाईने ती नथ आपल्या नाकामध्ये घातली, पण तिच्यावर तिचं समाधान नाही झालं. तिला वाटलं कोणी त्या नथीचं कौतुक करावं, म्हणावं वा किती सुंदर नथ आहे, कधी आणली. पण काय गावामध्ये नथ घालून ती बाई फिरली, पण कोणी तिला विचारलं नाही. मला वैताग आला, घरी डॉक्टरची तरबेची पेंड होती, दिली पेटून मला रागाच्या भरामध्ये. पेटवून दिल्यानंतर सर गाव जमा झालं, एकत्र झालं. एवढ्या सुद्धा ती बाई त्या गंज पेटी तिथं काय वाटत नव्हतं. कुणीतरी मला विचारते का असं तिला वाटायचं. एक बाई आली, तिने बाईचं सहज त्या मातोश्रीच्या नाकाकडे लक्ष केलं, नथ दिसली. म्हणजे बाईसाहेब कधी नथ आणली म्हणले. हे म्हणजे अहो मग आधी विचारले सर गंज कशाला पेटवले. म्हणजे बघा माणसाला काहीतरी बघा समाधान मिळवायचं असतं, असा हा मनुष्याचा प्रकार आहे. त्याला समाधान वाटणं, त्या रत्न मणी सापडला, छिद्र होतं, द्वारा मिळवला, त्या मण्यामध्ये घातला आणि ते रत्न ते मणी म्हशीच्या गळ्यामध्ये अडकवला. म्हशी सुंदर दिसू लागली, म्हशीला आनंद वाटला. म्हशीलाही आनंद वाटला आणि ह्यालाही आनंद वाटला. का वाटला? म्हशीला घातल्या, म्हशी सुंदर दिसू लागली म्हणून हा गुराखी होता, त्याला आनंद वाटला. आणि म्हशीला का आनंद वाटला? मणी घातल्यामुळे जरा कडबा जो आहे चांगल्या प्रकारे खायला मिळाला, म्हणजे जी काही खुराक आहे चांगल्या प्रकारे त्याची सोय होऊ लागली. म्हशीलाही आनंद झाला. एक रत्न पाठी चालली होती, त्यांनी पाहिलं काहीतरी दिसते गळ्यामध्ये, मणी असं त्याला वाटलं. ज्या ती म्हशीच्या गळ्यामध्ये मणी आहे त्या नक्कीच त्या गुराखीला त्या रत्नाचं ज्ञान नाही. म्हणजे बाबा हा काय आहे? आहे म्हणे सापडलं मला, ते घातले म्हणे, 10 रुपयाला द्याल का म्हणे आम्हाला. त्यांनी विचार केला, ज्या अर्थी हे 10 रुपये रत्न मणी मागतो त्या अर्थी नक्कीच त्याची किंमत जास्त आहे. त्यांनी तो मणी घेतला, आपल्या खिशामध्ये घेतला आणि मित्राकडे आला. मित्र होता तो भाजी विकणार होता. त्याला विचारलं, म्हणजे रामराव
हा जो काय मणी आहे याची किंमत काय आहे? आता तुम्ही मण्याची किंमत मी काय सांगणार आहे? साधारण तसं मला काही एवढं ज्ञान नाही, पण 4-5 किलो भाजी तुला देतो म्हणे त्या मण्याबद्दल. असं त्यांनी आपापल्या पद्धतीने सांगितलं. कापड दुकानात गेला तो मला एखादा फेटा देऊ तुम्हाला, त्याबद्दल मणी घेऊ असं त्यांनी सांगितलं. ती खरी रत्नाची किंमत झाली नाही. सराफाचं दुकान होतं तिथं तो गेला रत्न पारखी म्हणजे दुराखी गेला. मी सांगितलं बाबा याची किंमत इथं होत नाही, आपल्या मुंबईला जाऊ द्या म्हणे. तो मुंबईला गेला. मुंबईला गेल्यानंतर त्या रत्नाची किंमत होती 10 लाख रुपये. 10 लाख रुपये किंमत असं कळल्याबरोबर येताना तिजोरी आणली मुंबईमध्ये. तिजोरी आणल्यानंतर तो जो काही मणी होता तो मणी त्या तिजोरीमध्ये घातला आणि कुलूप लावून चावी खिशात ठेवली. विठ्ठल मणी म्हशीच्या गळ्यामध्ये होता तेव्हाही 10 लाखच किंमत होती. तिजोरीमध्ये गेला तेव्हाही 10 लाख किंमत होती. फरक काय झाला? वस्तूचं ज्ञान झाल्यानंतर वस्तूविषयी आदर बुद्धी निर्माण झाली. विठ्ठल संत महात्मे आपल्या जवळ आहेत, पण त्यांचं जर आपल्या यथार्थ ज्ञान नाही झालं, त्यांचा महिमा जर आपल्याला कळाला नाही, तर त्यांच्याविषयी आपल्या ठिकाणी आदर बुद्धी निर्माण होणार नाही. आदर बुद्धी निर्माण नाही झाली तर आपण त्यांच्याजवळ उपदेश ग्रहण करण्यासाठी जाणार नाही. आपण त्यांच्याजवळ गेलो नाही तर ते आपल्याला उपदेश करणार नाही, तर त्यामध्ये आपलं अत्यंत कल्याण होणार नाही. कल्याणाचं साधन आपल्याकडून घडणार नाही. म्हणून गुरु तुकोबाराय सांगतात साधू पुरुषाचा महिमा आपल्याला कळाला पाहिजे. जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जैसी दिसे दिसे पाहता आपुली वस्तू, तैसे हरपले आपण ते पावे, ते संता ते पाहता दिवसावे, मनोनी वानावे ऐकावे त्याची सदा ज्ञानोबराय सांगतात. जसं अंधारामध्ये दिव्याच्या सहाय्याने आपण वस्तू शोधू शकतो, पाहू शकतो, तसं मुक्त पुरुषाचं आपण जर चिंतन केलं आपला हरवलेला आत्मभाव आपल्याला प्राप्त होतो. म्हणून आपण त्या साधू पुरुषाची कीर्ती सतत वर्णन करावी. साधू पुरुषाचा महिमा आपण सतत गावा ऐकावा. म्हणून वानावे ऐकावे त्याची सदा पै प्रेमळाची वार्ता, जे अनुवादती पांडुसुता हे मानू परमदेवता, आपली आम्ही ज्ञानोबराय वर्णन करतात. तेही प्राण परवते आवडती मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशमसिती तुम्ही आयुष्य महाराज वर्णन करतात. जिंकले जैसे भुली तिसे आलापू घाली, तसे वानू ते माऊली उपसाहित. जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या पुढे कोण होतं? जगद्गुरु श्री तुकोबरायांच्या पुढे ज्ञानोबराय होते, शांतीब्रह्मनाथ महाराज होते, नामदेवराय होते, सेना महाराज होते. विठ्ठल विशेष सांगतो संत शिरोमणी सेना महाराजांचे 143 अभंग आहेत. ते पारायण केलं त्याचं. तुम्ही जर त्या 143 अभंगाचं पारायण जर केलं तर तुम्हाला असा अनुभव येईल. महाराज जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यावर किती छाप आहे त्या गाथेची बघा तुम्ही. असे किती अभंग आहेत जे जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये सेना महाराजांच्या सारखेच अभंग आहेत. विठ्ठल मला आश्चर्य वाटलं म्हणजे सेना महाराजांचा अवतार झाला. जसं ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीची छाप एकनाथ महाराजांच्या भागवतावर आहे, तसं सेना महाराजांचे 143 अभंग आहे. आता महाराज तुमचे पारायण खूप आहेत, तुम्हाला लगेच ते कळून येईल. असे कितीतरी अभंग आहेत. जसे तसे तुकोबरायांनी फक्त थोडा बदल केले, तसे तसेच अभंग गाथ्यामध्ये पुष्कळ अभंग आहेत. असे सांगण्याचं तात्पर्य जे महाराजांचे अभंग आहेत किती गोड अभंग आहेत, प्रासादिक अभंग आहेत. जगद्गुरु श्री तुकोबराय पुढे सेना महाराज होते. महाराज कबीर मोमीन ललित मुसलमान सेना नाही जान विष्णू कर्मधर्म त्यांचा झाला नारायण त्यांचे तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये कुणाचे नाव येणार नाही. परिस्थिती देवा खरी माझी सुची प्रेमी त्याचे मोठे संत त्याचे आचरणा माझे दंडवत, ज्यांचे धनवित्त पांडुरंग असे तुकोबराय सांगतात. सेना महाराजांचं गोड तुकोबराय वर्णन करतात. आपण
चरित्र थोडाफार जो भाग आहे ग्रंथामध्ये त्याचं आपण थोडं चिंतन करू शेवटच्या प्रसंगामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अशा साधू पुरुषाचा, अशा महापुरुषाचा, संतांचं वर्णन काय करू शकणार. माऊली वर्णन करतो, मी वर्णन करतोय जसं एखाद्या वेड्याने बडबड करावी ना तरी महासिद्धी संभ्रमे जिंतला तापसू भ्रमे मग आकळून कामे दिनू की जे. सिद्धीच्या भ्रमामध्ये जसा एखादा आकळला जावा किंवा एखादा वेडा भ्रमाने भ्रमिष्ठ होऊन बोलावं ते यथार्थ वर्णन होईल का हो. यथार्थ वर्णन होणार नाही. तसं आम्ही साधू पुरुषाचा महिमा वर्णन करतो ज्ञानोबाने म्हणतात ते यथार्थ होईल असं मात्र नक्की नाही. जगद्गुरु तुकोबाराय गोड वर्णन करतात. महाराज सांगतात काय साधू पुरुषाचा महिमा आहे. स्वतः प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा भक्त समागमे सर्व भावे हरी सर्व काम करीन सांगता. ज्याची अकुंठित सत्ता आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्तिमान आहे. वेद ज्याचं वर्णन करतात. आगळ्या पांगळ्याचा एक विठोबादाचा प्रसंगला विसरतो सर्व होय जाणार. घरी मोडे हेळा मात्रे पाप पुण्य संचिता भव दुःख कोण वारे. तुझं वाचून चिंता ज्याच्या सत्तेनं वृक्षाचेही पान आले त्याची सत्ता. अशी ज्याची अकुंठित सत्ता आहे पण तो भगवान पांडुरंग परमात्मा अशा साधू पुरुषाची संतांची सेवा करतो. अभंगाच्या पहिल्या चरणात संताचे सुख संतांच्या भेटीचा महिमा सांगितला, संतांच्या रजगणाचा महिमा सांगितला, संतांच्या आलिंगनाचा महिमा सांगितला. आणखी वेगवेगळ्या पद्धतीने तुकोबारांनी संतांचा महिमा सांगितला. पण या अभंगामध्ये एक विशिष्ट वेगळ्याच पद्धतीने तुकोबारांनी सांगतात. संतांचे सुख झाले या देवा मनवणी सेवा करीत. त्यांच्या म्हणजे सुखाला सुखाची इच्छा झाली. किती अवघड आहे की नाही. सुखाला सुखाची इच्छा व्हावी. परमात्मा सुख स्वरूप आहे. त्या परमात्म्याला सुखासाठी संतांची सेवा करू वाटली. सुखाला सुखाची इच्छा काय झाली त्याचा विचार आपण करू नंतर. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात असा जो ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा आहे अशा या महापुरुषांची सेवा करतो. तुकोबाराय सांगतात माझ्यासारख्या एका एकशीर पामरानं त्या साधू पुरुषाचा महिमा काय वर्णन करावा. अभंगाचं दुसरं चरण. तेथे माझा काय
त्यांचा तुकोबाऱ्या सांगतात तिथं माझ्यासारख्याने काय संतांचं वर्णन करणे आणि माझ्याकडे तो विचार तरी कुठे म्हणतात तुकोबाऱ्या मी वर्णन करू शकत नाही. वास्तविक पाहता ह्या 5 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाऱ्यांचे जे वर्णन केले ते यथार्थ वर्णन आहे. असं वर्णन कोणीच करू शकणार नाही. संतांची नम्रता असते. ज्ञानोबाऱ्यांची भाषा बघा. एरवी तरी मी मूर्ख जरी झाला अविवेकू तरी संत कृपा ज्ञानोबाऱ्यांनी एवढं मोठं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ केला. रिकामे तोंड करू गेले बरोबर गीताईचे गोड आकोडले. ज्ञानोबाऱ्या म्हणतात एरवी तरी मी मूर्ख. आपण कधी कधी कीर्तनात म्हणतो एरवी तरी मी मूर्ख. तो मूर्खच आहे ना. गुरुवारी फुलेवा सांगायचं तू कशाला म्हणतो एरवी तरी मूर्ख. तू मूर्खच आहे. आता पामरा आहे काय तुकोबाऱ्याने म्हणावं तशी उंची असावी आणि मग तसं म्हणावं. आपल्याला उंची नसते तसं काहीच नसतं आपलं उभं म्हणायचं एरवी तरी मूर्ख जरी झाला संतांच्या जवळ मोठी शालीनता आहे महाराज. बरोबर प्रातस्मरणी वैकुंठ विठ्ठल महाराज भुले बाबा सांगायचे मोठ्या पुढं कसं वागावं कसं बोलावं कसं नम्रतेनं राहावं हे जगद्गुरु तुकोबाऱ्या आपल्याला शिकवतात. तुकोबाऱ्या एवढे मोठे महाराज सांगतात नाही साधत हा मोठा माझा अहंकार खोटा असे तुमचा रजरेन संत पायीचे वाहन. तुकोबाऱ्याचे वर्णन केले ते यथार्थ वर्णन आहे. तुकोबाऱ्यासारखं वर्णन कोणी करू शकणार नाही. महाराज सांगतात तेथे माझा काय कोणता विचार किंवा त्यांचा महिमा काय वर्णन मी पामर न कळे तो साचार ब्रह्माधिकार. थोडासा जर आपण त्यामध्ये विचार केला तर 2-3 प्रकार आपल्याला अनुभवाला येतील. सामान्य जनाचा विचार केला तर त्यांच्याकडे विद्वत्ताही नाही त्याचा अभिमानही नाही. दुसरा प्रकार घेतला तर विद्वत्ता नाही पण अभिमान मात्र नक्की आहे. तो मूर्खाचा वर्ग आहे. तिसरा प्रकार आहे विद्वत्ता आहे विद्वत्तेच्या जोडीला मात्र अहंकार आहे. विद्वत अहमन्य हा म्हणजे स्वतःच मान्य करून घेतो मी मोठा विद्वान आहे म्हणून. म्हणजे वामन पंडिताचं उदाहरण सांगतात सुश्लोक वामनाचा. वामन पंडित आहेत पण महाराज सांगतात विद्वान आहेत पण त्यांच्या ठिकाणी काय आहे अहंकार आहे. एक गोष्ट आपल्याला माहिती आहे काशी क्षेत्रामध्ये ते रस्त्याला जात असताना झाडावर पिशाचे बसले होते. एक फांदी रिकामी होती. विचारलं ही फांदी कुणासाठी आहे. खालून येतात ना म्हणे महाराज त्यांच्यासाठी ते फांदी आहे म्हणे. म्हणजे तुका म्हणे मागे पाय तया जाय स्थळाची अक्षराची किल्ली आटे जरी मोठी संत सांगण्याचं तात्पर्य विद्वत्ता आहे आणि अहंकार आहे. त्याच्यात काही सुद्धा आनंद नाही. साधू पुरुषाचा वर्ग असा आहे विद्वान आहे त्याच्या बरोबरीला अत्यंत मोठी नम्रता आहे महाराज. फळल्या तरुची शाखा सहजे भूमीशी उतरले फळले ते लवे भारे पीक खरे आले ते दयाची विनय होती. वा दयाची विनय हेची संपत्ती ज्ञानोबाऱ्यावर. त्यांचे काय त्यांच्याकडे दुसरी नाही संपत्ती नमन ते नम्रता अंगी. शंकराचार्य ग्रस्त आला म्हणजे महाराज आपण किती श्रेष्ठ आहात आपल्याला किती ज्ञान आहे. अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशी सर्व शास्त्रविद षोडशी कृतवान भाष्यम असं तुम्ही प्राप्त करून घेतला. तुम्हाला प्राप्त करून घेण्यासारख्या जगामध्ये काहीच शिल्लक नाही. जगद्गुरु शंकराचार्य म्हणजे बाबा तसं काही नाही तुला काही माहित नाही. तुला संध्याकाळी सांगतो ये माझ्याबरोबर. आणि समुद्राच्या तीरावरच आचार्यांचा मुक्काम होता. तो ग्रस्त आचार्यांबरोबर समुद्राच्या तीरावर गेला. जगद्गुरु श्री शंकराचार्य एक चिपाड हातामध्ये घेतात. ती चिपाड समुद्रामध्ये बुडवतात आणि बुडवल्यानंतर वर केल्यानंतर पाणी गळे थेंब जो आहे खाली गळतो चिपाड टाकून देतो. सांगितलं ग्रस्ताला काय कळलं का तुला यातून. कळालं म्हटले महाराज तुम्ही हातामध्ये चिपाडाचं लाकूड घेतलं पाण्यामध्ये बुडवलं पाण्याचे एक थेंब गळाला पण त्यातून काय सांगायचं ते मला कळालं नाही. जगद्गुरु श्री शंकराचार्य सांगतात बाळ माझ्याकडे जी विद्या आहे त्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे आहे. जगात मिळवायची विद्या ही समुद्राप्रमाणे आहे. विठ्ठल शंकराचार्य पूर्ण आहेत महाराज तृप्त आहेत ज्ञान संपन्न आहेत. त्यांना प्राप्त करून घेण्याचं काही शिल्लक राहिलेलं नाही. तरी सुद्धा ही संतांची भाषा आहे. तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा महिमा मी काय वर्णन करणार. ज्ञानोबा किती गोड बोलतात. हे असो दिठी जयावरी झळके की हा पद्म करून माथा पारुखे तू जीवाची परी तुके महेशेशी एवढे जे महिमेचे करणे ते वाचाळपणे वानुमी कवणे का सूर्याचे अंगावटणे लागत असे देवता कल्प तरुवरी फुलवरा
कायसेनी पाहुणे ऋषीर सागरा कवनी वासी कापुरा सुवासुदी हो चंदनाते कायसेनी चर्चावे अमृताते केवते रांधावे गगनावरी उगवाय घरे केवी तैसे श्री गुरुचे महिमान आकळीते हे असे साधन हे जाणून मी आनमन निवांत केले प्रज्ञेचे नि आथिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूप करू म्हणे तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल 15.5 या रजत वनी तैसे स्तुतीची बोलणी उगियाची माता ठेवीचे चरणी हेची म्हणे ज्ञानोबऱ्या वर्णन करतात. काय सूर्याला चकाकी येण्यासाठी काही मुलामा द्यावा लागतो का हो? कल्पतरूला फळ येण्यासाठी काही मोहराची वाट बघावी लागते का? क्षीरसागराला आपण कशाने पाहुणचार करावा? चंदनाचं चर्चन आपण कशाने करावं? अमृताचं रांधून पक्वान करता येईल का? किंवा या आकाशात दुसरा मंडप टाकता येईल का? नाही टाकता येणार. आपल्या बुद्धीच्या बळावर जरी आपण साधू पुरुषाचा महिमा वर्णन करू म्हटलं तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल. 100 नंबरी सोनं कणस असं काय कसाच सोनं आहे त्याच्यामध्ये खिंकस धातू चंद्राचा त्याला चांदीचा आभ्रपूट दिला तर त्याची पात्रता त्याची क्वालिटी जी असते जी काय कस असतो तो कमी होत असतो. म्हणून ज्ञानोबा म्हणतात आम्ही त्यांचं वर्णन करू शकत नाही. द्वैताचा जोर जिथं नाहीसा होतो महाराज वर्णन करतात परावाणीसह वैखरीवाणी जिथं बडून जाते तिथं आपण या साधू पुरुषाचं महिमा काय वर्णन करणार आहे महाराज? दुजिया थाव मोडे जिथं परेशी वैखरी बुडे तो तुम्हा कोणी तोंडे वानावासी मग काय करा या लागे आता स्तुती सांडूनी निवांता चरणी ठेवीजे माता हेची भले विठ्ठल. परमात्म्याच्या साधुसंत महात्म्य वर्णन करतात. तो परमात्मा कसा आहे माऊली वर्णन करतात. आकाराचे पैल तीर नादाची पैल मेर तुर्येचे माझ घर परब्रह्माचे. आकाराचे पैल तीर म्हणजे परमात्मा निराकार आहे. नादाची पैल मेर म्हणजे परमात्मा शब्दात येत आहे आणि तुर्येचे माझ घर परब्रह्म जे म्हणजे जे उन्मनी अवस्था आहे उन्मनी अवस्थेचा मधला गाभा हा पांडुरंग परमात्मा आहे. असा परमात्मा कसा आहे? काहीच न होण्या काही होता नाम रूपा आपण नेमता होण्या न होण्याचा निनोन्या वार्ता त्याचा संकल्पची झाला त्या प्रसवता नव्हता का गोरा खुजाना ठेंगना. कसा आहे परमात्मा? स्वरूप सुंदर ना आंधळा देखना त्याची जीव शिवता असे भावना पंच भौतिक ना नेणे पंच प्राणाव. भगवान परमात्मा अर्जुना काहीच येत नाही. तो प्रकृतीचा भरता पाहिजे. इथं नामगुण नाही रूप नाही काहीच नाही. परमात्मा अशा स्वरूपाचा आहे. पण असा परमात्मा आहे का नाही असा परमात्मा आकाराला येतो आणि काय करतो संतांची सेवा करतो. अजून 6व्या अध्यायामध्ये गोड वर्णन केले. तो परमात्मा कसा आहे? शब्दजात मागवते सरे माऊली वर्णन करतात. संकल्पाचे आयुष्य पुरे वाराय जेतन शरीर विचाराचा. शब्दातीत परमात्मा आहे. संकल्प नष्ट होऊन जातात आणि जिथं विचाराचा वारा सुद्धा प्रवेश करू शकत नाही. माऊली वर्णन करतात. उन्मनीयेचे लावण्य महाराज सांगतात. तुर्येचे तारुण्य अनादीचे अगण्य परमतत्व विश्वाचे मूळ योगद्रुमाचे फळ आनंदाचे केवळ चैतन्य गा. जे महाभूतांचे बीज म्हणतात. महातेजाचे तेज एवं पार्थाचे निज स्वरूप माझे ते हे चतुर्भुज कोंबेली जयाची शोभा रूपासी आली जे कोणी नास्तिकी मूर्ती भक्तवृंदी वर्णन करतात. हे परमतत्व असं आहे मनरहित अवस्थेचं सौंदर्य आहे परमतत्व. ज्ञानाची जी चौथी भूमिका आहे ज्ञानाच्या चौथी भूमिकेचे तारुण्य आहे अनादी आहे अमर्यादा आहे विश्वाचं मूळ आहे अष्टांग योगाचं हे फळ आहे. ज्या परमतत्वाला आरंभ नाही ज्या परमतत्वाला शेवटही नाही विश्वाचं जे मूळ असणार असं जे परमतत्व आहे निजस्वरूप आहे ते परमतत्व आकाराला आलं. महाराज वर्णन करतात ते हे चतुर्भुज कोंबिली जयाची शोभा रूपाशी आली. बरं ते परमतत्व चतुर्भुज श्याम सुंदर रूपामध्ये का आलं त्याचं चिंतन जगत तुको बऱ्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात. निर्गुण आकार
निर्गुणाकार झाला गुणवंत झाली दंडवत पदोनिया ते सांगतात. असा निर्गुण असणारा परमात्मा, निराकार स्वरूप असणारा परमात्मा गुणवंत झाला, ब्राह्मणे आले, रूपा अव्यक्त चांगले, असा परमात्मा. परमात्मा या ठिकाणी काहीच नाही, मूळ स्वरूप परमात्म्याचं असं आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तो हे रोग आहे. काशी क्षेत्रामध्ये एक उदाहरण सांगतात. दादू पिंजारी महाराज आश्रमामध्ये बसून पांडुरंगाची सेवा करतात, चरणाची सेवा करतात. तर महाराज आले, खिडकीतून बघू लागले. दादू पिंजारी महाराज म्हणतात, इधर उधर क्या देखत हो? दादू चुरावे पाव. अहो कबीर महाराज इकडे तिकडे काय बघता म्हणे, मी चरणाची सेवा करतो. आता कबीर महाराज काय आपल्यासारखे होते का? कबीर महाराज म्हणाले, दादू भाडवा पाव क्या चुरावे, जिस हात ना पाव. काहीच नाही मला, निर्गुण निराकार आहे. पण असा भगवान परमात्मा, असा भगवान परमात्मा आपलं तया संघाचे सुरवाडे म्हणजे विद्या देह धरणे घडे ज्ञानोबरे वर्णन करतात. त्या भक्तासाठी मी देह रहित असलेला, आकार रहित असलेला, निर्गुण असलेला, अव्यक्त असलेला, निराकार असलेला परमात्मा पण आकाराला येतो. तुकोबरे सांगतात, निर्गुण आकार झाला गुणवंत, म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा, करुणी त्यांची गावा धावत आलो. तुकोबरे म्हणतात, बोलाविता यावे रूपा, सदा निर्गुणीच लपा. तुमचं मूळ स्वरूप निर्गुण, पण तुम्ही आम्ही तुम्हाला बोलवलं, तुम्हाला बोलवलं की तुम्ही काय करता, येता. परमात्मा येतात आणि काय करतात, तो नुसतं भक्ताच्या घरच्या काय भाकरी खातात का? नाही नाही, म्हणून गा नमस्कारो, तयाचे आम्ही माथा मुकुट करू, तयाची टाच धरू हृदय आम्ही, तयाची या गुणाची लेणी देवो आपुले वाणी, तयाची कीर्ती श्रवणी आम्ही देऊ. तो पहावा एक डोळे, म्हणून या चक्षुषी मध्ये डोळे, हातीचे निघेला कमळे पोजो तयाचे, दोवरे दोन्ही भुजारो घेऊनी, अलिंगा व्हायला गुणी तयाचे अंग. ज्ञानोबऱ्या वर्णन करतात. भगवान परमात्मा सांगतात, मला वास्तविक पाहता डोळे नाही, पण त्या भक्ताला पाहण्यासाठी मी डोळे धारण केलेले आहेत. आहे की नाही? मला श्रवण नाही, पण त्या भक्ताची कीर्ती ऐकण्यासाठी मी श्रवण इंद्रिय धारण केलेले आहेत. मला हात नाही, पण भगवंत भक्ताची पूजा करण्यासाठी मी जे काय हात आहेत, हात धारण केलेले आहेत. चक्राभिमानाचा करी चेंदा, मोह ममता छेदी गदा, शंख उद्बोधी निज बोधा, निज कमळे सदा निज भक्त पूजी. तुकोबरे वर्णन करतात. तो ब्रह्मांड नायक श्री पंढरीश परमात्मा अशा अनन्य भक्ताची, साधू पुरुषाची, संतांची आपल्या हाताच्या द्वारे परमात्मा काय करतात, पूजा करतात. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्ते केले प्रयाण प्रसंगे, हनुमानवी दिव्य रूपे सजली, दिव्य लोक. याच्या द्वारकेमध्ये श्री नारद मुनी आले. आल्यानंतर भगवंताची भेटायची इच्छा केली, पण भगवान पुढून नव्हते तिथं. द्वारपालांना विचारलं, अहो भगवान परमात्मा द्वारकाधीश भगवान कुठे आहेत? देव पूजा करतात म्हटलं. श्री नारद मुनींना आश्चर्य वाटलं. सारे देवता ज्याची पूजा करतात, इंद्रचंद्र महेंद्र या त्याची पूजेची, श्रुतीशास्त्र ज्याचं स्तवन करतात, महासिद्ध मुनी ज्याची आराधना करतात, तो भगवान आता कोणाची पूजा करणार आहे? श्री नारद मुनी गेले, देवघरात गेले. देवघरात म्हणजे देवाच्या पूजेच्या घरात गेले. मग पूजेच्या घरात गेले तर पाहिलं तिथं प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडलिक, व्यासांबरे, शुकशोण, भीष्मदालव्यान, सुकुमांगदार, वसिष्ठ, विभीषण आणि सगळ्या बलिनी, विभीषणो, भीष्म, प्रल्हाद, नारद, ध्रुवा, सगळ्या भक्तांच्या मूर्त्या पाहिल्या. त्यात नारद मुनीची सुद्धा मूर्ती होती. म्हणजे भगवान परमात्मा सांगतात, हे आमचं आराधन आहे, म्हणजे ही आमची पूजा आहे. सारं जग त्या त्रैलोक्यनाथ परमात्म्याचं पूजन करतं. पण तो परमात्मा निर्गुणाकार झाला गुणवंत, झाली दंडवत पोधोनिया. देवे भक्ता लागे उपचार. वाह, देवे भक्ता लागे उपचार मांडिले, शांती सुखासने माने बैसविले, धरुणी तन्मयाची छत्रे गौरविले, ज्ञान संपत्तीचे गळभार दिले, राज्य करा म्हणे त्रिभुवनी. यशे गौरविला मारुती, विभीषण केला लंकापती, औदार्य देऊनी कर्णाआती, कीर्ती दिगंती फिरवली. परमात्माचा कसा आहे पहा, परमात्मा कसं पूजा करतो. आपापले एक एक जे काही गुण आहेत, ते एक एक गुण भगवान परमात्मा एका एका भक्ताला समर्पित करतो. आहे का? इतकं कोणी पूजा करेल का महाराज? कोणीच करणार नाही.
पूजा केली तर थोडक्यात पूजा करेल, पण भगवान परमात्मा असा आहे, आपलं सर्वस्व देऊन टाकतो, नवे नवे आपलं पद देऊन टाकतो. आपण जर मुख्यमंत्र्याकडे गेलो तर मुख्यमंत्री आपल्याला शास्त्री पद देईल महाराज, का मुख्यमंत्री पद देईल? मुख्यमंत्री पद देणार नाही. पण भगवान असा आहे, पूजा करताना आपलं जे काय आपलीची पद देशी याचे दास तुकोबाने सांगतात, तुझा ऐसा कोणी न देखे उधार. भगवान परमात्मा आपलंच पद आपल्या भक्ताला समर्पित करतात. घाली दंडवत उजवूया. साक्षात पांडुरंग परमात्मा ज्यांची सेवा करतो ते तीर्थांना कोण विचारतंय? तीर्थे त्यांची इच्छा करते. जगाला पावन करणारा, जगामध्ये मंगलाची स्थापना करणारा तो भगवान परमात्मा सांगतात, भक्त चरण रेणू वंदिता, म्हणजे केवढी आली पवित्रता, माझी पायवणी आहे माता जाण तत्वता सदाशिव. माझ्या पाहिजे पवित्रपण ते भक्तांची मदत या लागी भक्ता मागे आपण धावे चरण रेणू वंदावया. नामयाचे पाठी चाले केशराज लागावया रज चरणीचे किंवा चरणीचे रज वंदित पाणी नाचती कीर्तनी त्यांचे माता. भगवान परमात्मा अशा भक्तांचे जे काही रजकण आहेत आपल्या मस्तकावर पांडुरंग परमात्मा धारण करतात. तीर्थ काय उच्चार करून घेतात महाराज? तीर्थे त्यांची कधी इच्छा करीत नित्य काळ प्रातस्मरणी गुरुवर्य भुले बाबा सांगायचे दोन तीर्थ आहेत, भौम तीर्थ आणि चित तीर्थ आहेत. गंगा यमुना सरस्वती आदी ज्या काही नद्या ते भौम तीर्थ आहेत. ह्या नद्यामध्ये जर स्नान केलं तर पाप जातं, पाप वासना जात नाही. पण पाप वासना घालवण्याचं महान सामर्थ्य साधू पुरुषाच्या ठिकाणी. साधू पुरुष चित तीर्थ आहेत महाराज. तीर्थाचे तीर्थ मोक्षाचे तीर्थ न लगे वाराणसी येथे तयापाशी अवघे जने तीर्थाशी तीर्थ झाला तोची एक मोक्ष तेने दर्शने जे तपोतेजाचे आवासी काही काय ज्ञानासी पवित्रता तीर्थाशी तीर्थरूप जयाचे नाव तीर्थ राहो झाला त्या संप्रमाण. इतर तीर्थ आहे सगळे सकळही तीर्थे निवृत्तीचे पाय येथे आता सगळं संपून घ्या. हे तीर्थाचे राज आहेत महाराज. तीर्थी कुर्वंती तीर्थाने, तीर्थाला जे सुतीर्थ बनवतात सगळे तीर्थ या साधू पुरुषांच्या संतांचा आश्रय घेतात. श्री संत सेठ पुंडलिकरायाचे उदाहरण आपल्याला माहिती आहे. कुकुट महामुनीच्या आश्रमामध्ये देवी तीन गंगा यमुना सरस्वती आल्या, मलिन अवस्थेमध्ये आल्या, सेवा केली. सेवा केल्यानंतर दिव्य स्वरूप धारण करून गेल्या. श्री पुंडलिकरायांनी विचारलं, माते आपण कोण आहात? सांगितलं आम्ही गंगा यमुना सरस्वती आहोत. जगातले पापी लोक आमच्यामध्ये स्नान करतात, त्यांचं पाप आम्हाला लागतं. ते पाप घालवण्यासाठी आहे की नाही तीर्थे तया काय येथे पुनीत व्हावया पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा तुकोबाऱ्या सांगतात. तीर्थे पर्वकाळ अवधी पाया ते सर्व तीर्थ पर्वकाळ या साधू पुरुषांचा आश्रय घेतात. शंकर सांगे ऋषी जवळी सकाळी तीर्थे मध्यान्काळी येथे पुंडलिका जवळी करीते आंघोळी वंदिते चरण असे असतात. हे साधू पुरुष चित तीर्थ आहेत. अशा महापुरुषांना नुसतं आलिंगन जरी दिलं, आलिंगन घडे मोक्ष सायुधता जोडे ऐसा संताचा महिमा.
वर्णन होऊ शकत नाही. महाराज सांगतात सर्व तीर्थ या महापुरुषांच्या चरणाचा आश्रय करतात. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तर भगवान परमात्मा संतांची सेवा करतो, निर्गुण आकार गुणवंत होतो, तीर्थे त्यांची इच्छा करतात, सगळं ऐश्वर्य संतांच्या लोटांगण घालतं. तिथं अष्टमहासिद्धीनं कोण विचारतो? जगद्गुरु तुकोबाराय पुढच्या चरणात अष्टमा सिद्धीचा अष्टमहासिद्धी आहे. पण या अष्टमहासिद्धींना कोण विचारणार आहे? जे की रिद्धी सिद्धी तया परी आली गेली से न करी तो विगुंतला असे अंतरी महासुखे आपले नागरपणे इंद्र भुवना ते पाबळे म्हणे तो केवी रंजे पालिवने भिल्लाचिनी अमृता ते ठी ठेवी तो तैसा कांजी न सेवी तैसा स्वसुखानुभवीन भोगी वृद्धी ज्ञानवराय वर्णन करतात. अहो जिथं ब्रह्मज्ञान कापुलती येतं तिथे रिद्धी प्राकृत रिद्धी सिद्धीला कोण विचारतं? माऊली वर्णन करता सहजे स्वसुखाचे अपारे रचिला म्हणून बाहेर पाऊल न घाली हा समज मुद्राचे ताटे ज्ञानवराने किती गोड वर्णन केले. कमलपत्रावर जो चातक चंद्र किरण सेवन करतो तो काय वाळूचे कण सेवन करेल का? मुद्राचे ताटे जो देवळा चंद्रकिरणी चौकटी चकोर काय वाळवते पाहिला असे ज्याला अंतःकरणामध्ये आत्मसुख प्राप्त झालेलं आहे. महाराज जयासे आत्मसुख पावले प्राप्त झालं इतर बाहेर प्राकृत विषयाकडे किंवा रीतीसिद्धीकडे कधी येऊ शकत नाही. नवे मोक्ष आम्हा घरी कामारी ते दासी तुकोबाराय सांगतात. होय सांगवायची तुका म्हणे जिथं रीतीसिद्धी मोक्ष तो जेवती वास पाय तेवती सुखाची सृष्टी होय तो म्हणे ते तर आहे महाबोध असे संतांच्या चरणाजवळ महाराज त्यांच्या मनामध्ये आलं. हा रेडा बोलावा, रेडा बोलला जातो. त्यांच्या मनामध्ये आलं हे जड भिंत चालावी. जड भिंत म्हणजे अविद्येतील तमोगुणाचा परिणाम. म्हणजे जड भिंत चालावी असं त्यांच्या मनामध्ये आलं तर ते जड भिंत चालते. या प्राकृत रिद्धी कोण विचारतं? जगद्गुरु तुकोबाराय सांगतात असे भगवत भक्त ते त्रैलोक्यामध्ये बळीया शिरोमणी आहेत आणि ते परमात्म्याच्या चरणाचा आश्रय करतात. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे ते बळीया
आणि कीर्तन कमी करतो पण भजनच जास्त. आणि हे जाणून नाही बरं का, आपोआपच होत आहे विठ्ठल. भगवानी महाराज सांगतात, तुका म्हणे ते हे बळीया शिरोमणी राहिले चरणी निकटवा. संत महात्मे नुसते बळी नाही, बळीया शिरोमणी आहे. संतांकडे संत महात्मे सर्वच ठिकाणी बळीया शिरोमणी आहे. लौकिक बळाचा विचार सोडून द्या. संतांकडे भावभक्तीचं बळ आहे, संतांकडे विवेक वैराग्याचं बळ आहे, संतांकडे योगाचं बळ आहे, सर्वच बळ आहे की नाही. मोठे भावार्थाचे बळ देव झाला त्यांचे भावभक्तीचं बळ संतांजवळ आहे, विवेक वैराग्याचं बळ आहे. आपल्याला माहिती आहे विवेकाचं वैराग्याचे बळ धगधगीत त्याच्यावर लागण्याचे. योगाचं बळ आहे, अंगी योगाचे बळ. तरी मन केतुले चपळ काय महादाचे सकाळ आपण हवे माऊली सांगतो योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालक. संतांच्या जवळ सर्वच भाग्य आहेत. निळा म्हणे सर्व भाग्ये चोजविती रिद्धी सिद्धी येते ओळंगणे. संतांकडे सर्वच भाग्य सर्वच बळ आहेत आणि ते नुसते बळ नुसतं त्यांच्याकडे बळ नाही, बळीया शिरोमणी आहेत. जर आपल्याला विवेक वैराग्य असेल, विवेक वैराग्यामध्ये आपण शिरोमणी आहोत का महाराज? आहे का आपण? संत महात्मे विवेक वैराग्यामध्ये शिरोमणी आहेत. ऐसे बळ नाही आहे, ऐसे बळ नाही अनेकांचे अंगी. किंवा आणखी एक संत श्रेष्ठ रामेश्वर महाराज गोड सांगतात, दया दिनानाथा जीवविली विश्वे विस्तारली कीर्ती तुझी. आतापर्यंत पुराणामध्ये आम्ही दया क्षमा शांती नुसतं ऐकत होतो, पण तुकोबरायांचा अवतार झाल्यानंतर दया प्रकट झाली. विठ्ठल सर्व जी काही साधनं आहेत ही पूर्वी आम्ही ऐकत होतो, सर्व साधनं संतांमुळे प्रकट झाली. संतोषा उत्संगी दिदले घर ज्ञानोबराय वर्णन करतात. सांगण्याचं तात्पर्य भगवत भक्त संत महात्मे हे बळीया शिरोमणी आहेत, तरी सुद्धा राहिले चरणी निकटवासी. त्याचे माझा काय कोणतो विचार वर्णावया फार महिमा त्यांचा. संतांचे सुख झाले या देवा मनोनी सेवा करी त्यांची. ज्या संतांची परमात्मा सेवा करतात ते संत महात्मे कोण आहेत, काय त्याचं लक्षण काय? बरं, जो परमात्मा संतांची सेवा करतो तो परमात्मा तरी कसा आहे? तिसरा आपला प्रश्न असा उत्पन्न होईल की त्या देवाचं सुख नाही का? चौथा असं आहे, जे सुख देवाला पाहिजे ते संतांना असं कोणतं सुख आहे की त्या सुखाची भगवान परमात्मा अपेक्षा करतात? सुखाला सुखाची इच्छा येत नाही. हा तेच ना, सुखाला सुखाची इच्छा झाली म्हणजे असं संतांजवळ कोणतं सुख आहे की परमात्माच्या सुखाची इच्छा करतात? पहिला प्रश्न आहे, ज्या संतांची परमात्मा सेवा करतात तो ते संत महात्मे कसे आहेत त्याचं लक्षण काय? नाही लक्षण प्रमाणात भ्रम वस्तू सिद्धी आहे की नाही? लक्षण करीत असताना त्यामध्ये अव्याप्ती अतिव्याप्ती आणि असंभव या दोष त्रयरहित असं लक्षण पाहिजे लक्षण करीत असताना. मग ते संतांचं लक्षण काय? संतांच्या लक्षणाचा जर आपण विचार केला तर कन्याकुमारी पासून ते बद्रीनाथापर्यंत संत आहेत महाराज. त्यामध्ये काही भ्रमवृत्तीचे संत आहेत, काही वेशधारी संत आहेत आणि काही लक्षणाचे संत आहेत. भ्रमवृत्तीचे संत म्हणजे काय ना, असं भ्रम असतो मी संत आहे असे काही भ्रमवृत्तीचे संत असतात, काही वेशधारी संत असतात. आपण सगळे वेद संत जर भगवे वस्त्र असतील, काय महाराष्ट्रामध्ये पांढरे कपडे आहेत आणि उत्तर हिंदुस्थानमध्ये भगवे कपडे आहेत, हे सगळे वेशधारी संत. जे आपला नंबर त्यातच लागतो वेशधारी संत, काही लक्षणाचे संत आहेत. जे काय ना पोटभरे संत राहिले, पोटभरे संत या दोघांमध्ये घेऊ भ्रमवृत्तीमध्ये आणि वेशधाऱ्यामध्ये पोटभरे आले. महाराज वर्णन करतात लक्षणावृत्तीचे संत. अजून महाराज विचारतात सिद्धप्रज्ञ काळ भाषा समाधी केशव किम प्रभाषित किमाशित प्रजेत किम. अर्जुनाने प्रश्न केला अर्जुन महाराजांनी, सिद्धप्रज्ञ पुरुषाचं आम्हाला लक्षण सांगा, कसा बोलतो, कसा वागतो, कसा चालतो? भगवान परमात्मा उत्तर देत असले भगवान वाच हाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यवाद मनात म्हणे अर्जुना परेसी जो अभिलाष प्रौढ मानसी अंतराय स्वसुखी करीत असे, जो सर्वदा नित्य तृप्तो अंतकरण भरितो विषयामध्ये पतितो जेने संगे केले, तो कामू सर्वता जाय ज्याचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे. ज्याच्या अंतकरणाच्या सर्व इच्छा निवृत्त झाल्या आणि जो अंतकरणामध्ये स्वात्मसुखामध्ये रममान झाला, असा जो महात्मा आहे तो स्थितप्रज्ञ आहे. ज्ञानोबांनी गोड वर्णन केले. मग तो कसा बोलतो, कसा चालतो, कसा राहतो त्याचं लक्षण सगळं सांगितलेलं आहे. भागवतामध्ये सुद्धा निरपेक्षता, मननता, शांत, निर्वैरता आणि समदर्शनता हे 5 लक्षण महाभागवतांनी सांगितले. नाथ महाराज म्हणतात असो पंचलक्षण कथा. एक निरपेक्षता आल्या हाता, पाया लागे सायुज्यता, पूर्ण ब्रह्मता ठसावे, बाकीचे 4 गुण जाऊ द्या म्हणजे. एक निरपेक्षता हातामध्ये आली सर्व प्राप्त होतं. निरपेक्षाचे निश्चळ मन, निरपेक्ष तो निर्वैर जाण, निरपेक्ष तो निर्वैर संपूर्ण, निरपेक्षाची जाण सेवा मी करी.
नाथ महाराज असं जो निरपेक्ष आहे, निरपेक्षता ते नासिक म्हटलेले परमार्थ मुख्य भीक निरपेक्षता ते नासिक असं म्हटलेलं भावात रामायणामध्ये सांगण्याचं तात्पर्य हे जे काही पंचलक्षण ज्या साधू पुरुषाकडे आहेत असा असा जो महात्मा आहे तो साधू पुरुष त्याला संत महात्मा म्हणावे. तुका म्हणे नाही निरसला देह बरोबर आलेले सांसारिक वर्त सगळ्या लिस्ट तुकोबऱ्याने दिलेली आहे. त्या सगळ्याचा बाजल गुरु तुकोबऱ्या करतात. ज्यांनी देहाचा निराश केला आत्मज्ञानी चोकडी संत जे माझे रुपडे. आता अशा साधू पुरुषाची भगवान परमात्मा सेवा करतात. तो भगवान परमात्मा तरी कोण आहे कसा आहे सांगा. बहुत देव बोलले पुराणे नाथ महाराज वर्णन करतात. पण जे सर्व देव त्या परमात्म्याचं पूजन करतात तो खरा देव आहे. देवाचा विचार करताना 33 कोटी देव चामुंडा अष्टकोटी भैरव आरत्या परवंड्या करते पुष्पांचा वर्षाव नारद तुंबार गायन करते ब्रह्मानंद करते गंधर्व वंदे चरण 33 कोटी देवता आहेत अष्टकोटी भैरव आहेत चामुंडा आहेत. पण हे सगळे देव आडनावाचे आहेत. ते सगळे कुठले देव आहेत? स्वर्गातले देव आहेत. मृत्यू लोकांमध्ये सुद्धा पुष्कळ देव आहेत. म्हणत नव्हे जाखाई जोखाई माय आणि मेसाबाई मसोबा खंडोबा गणोबा पुष्कळ देव आहेत. आणि सगळे आडनावाचे देव आहेत. पुण्यात्मक पापन हे देवत्व सिद्ध झालेले आहे. स्वर्ग पुण्यात्मक हे पापे जायचे. ज्ञानोबा वर्णन करतात थोरेवेचे मान पायापा सृष्टी बेजाचा साठोपा तोही पुनरावृत्तीच्या मापाशी झाला. मग इंद्रचंद्राला कोण विचारतं मला? हे सगळे त्या त्या कर्माच्या द्वारे त्या त्या पदाला गेले. पुण्य संपलं त्यांना परत खाली यावं लागतं. मग तुकोबर आहे ना ज्ञानोबरांना अभिप्रेत असणारा देव कोणता? जे जरी तुकोबर आहे तिसऱ्या चरणात जे सांगितलं निर्गुण आकार झाला गुणवंत जो आपली स्वरूप स्थिती टाकून सगुण स्वरूपामध्ये तो रूप धरले सगुण चांगले त्याचा भूषंक चक्राचे मिळविले मुकुटमाळा श्रवणी सुतेचे कुंडल ज्याच्या आहेत असा जो सगुण परमात्मा आहे. निर्गुण आकार टाकून देतो निराकार आकार टाकून देतो आणि सगुण स्वरूप धारण करतो तो परमात्मा आहे. किंवा तुका म्हणे जाते संकाधिक द्या ते आमचे कुलदैवत पांडुरंग. संकाधिक ज्याची पूजा करतात संकाधिक ज्याची सेवा करतात तो पांडुरंग परमात्मा आहे. देव शब्दामध्ये देव धातू आहे जो सर्वांचं प्रकाशन करतो. तमेव भास मनोभाती सर्व तस्य भाषा सर्वमिदं विभाती एको देव सर्वभूतेषु गुडः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा कर्माध्यक्ष सर्वभूतादि वासः साक्षी चेता केवळ निर्गुणश्च असा असणारा जो भगवान परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये असणारा अंतर्यामी असणारा तो परमात्मा सर्व देवांचा देव आहे. कसा आहे? तुकोबऱ्या म्हणतात सहज वडीला होती सेवा म्हणून पूजितो या देवा. तुका म्हणे भावासाठी झणग्या कोणी आमचे वाडवडील देवाची पूजा करतात म्हणून मी देवाची पूजा करतोय असं नाही. आणून या मना अवघ्या धांडोळील्या खुना देखीला तो राणा पंढरपूर निवासी सगळे लक्षण पाहिले आम्ही आणि मग आम्हाला त्यांचं लक्षण कळालं. गतीर भरता प्रवस्ता श्रीनिवास शरणम स्वरूप प्रभाव प्रलयस्थान विधानम बीजमव्यम महाराष्ट्रांचा पर्वती बैसकान सडणावी समुद्री रेखा नवनावी हे सगळे वय आपल्याला माहिती आहे. ज्याची अशी अकुंठित सत्ता आहे. भयात अष्टांगी स्थपती भयात तपती सूर्या भयात इंद्रश्य वायुष्य मृत्यू धावती पंचमहा ज्याच्या सत्तेने सर्व देवता कार्य करतात. सूर्य प्रकाश देतात परमात्म्याच्या सत्तेने. अग्नी उष्णता देतो परमात्म्याच्या सत्तेने. वारा वाहतो परमात्म्याच्या सत्तेने. पृथ्वी धारण करते परमात्म्याच्या सत्तेने. आकाश पगळ आहे परमात्म्याच्या सत्तेने. समुद्र याच्या द्रावपणे समुद्राशी जळ काय म्हणते पवन त्यांच्यामध्ये याच्या राज्य चपळपणे पवन हा चंचल ज्याची अवकाश आकाश पगळ याच्या धुतीपणे आवणी आढळ पुष्कळ पुष्कळ चिंतन आहे. आपला विचार आहे की नाही. आज द्वादशी आहे महाराज. आम्ही द्वादशी सोडून आलोय. कीर्तन करू शकतो आज सगळे टाळकरी आहेत ना. काहींचे निर्जल आहे उपवास आहे सगळ्यांचा. आणि महाराजांनी वेळेची महाराज सांगितलेली आहे. महाराज सांगतात असा असणारा जो अकुंठित परमात्मा आहे तो देव आहे. बरं पण आता असा देव आहे देवाचं लक्षण झालं संतांचं लक्षण झालं पण त्या देवाकडे सुख नाही का हो महाराज? देवाकडे सुख नाही म्हणून तो संतांच्या सुखाची इच्छा करतो. मुळामध्ये तसं नाही बरं का. परमात्मा हा सुख स्वरूपच आहे. संत महात्मे सांगतात सुखरूप आहे से कोण तुझे सांगा माझ्या पांडुरंगा सारखे ते किंवा पंढरीशी जावे सर्व सुख घ्यावे रूप ते पहावे विटेवर नीट आनंदाचा कंद. परमात्मा हा सुख स्वरूपच आहे. यो वय भूमा तत्सुखम नाळके सुखम असते. परमात्मा हा सुख स्वरूप आहे म्हणा. अल्पामध्ये म्हणजे विषयामध्ये सांसारिक सुखामध्ये सुख नाही. मग असा असताना परमात्मा संतांच्या सुखाची काय इच्छा करतात? संतांना जर आपण जर विचार संतांना कोणतं असं सुख आहे तेव्हा देवाच्या सुखापेक्षा संतांना काहीतरी अपूर्व सुख असलं पाहिजे ज्या ते परमात्मा इच्छा करतात. का आता संतांना सुख संसारिक सुखाची इच्छा करतात महाराज. जर संतांकडे संसारिक
संसारिक सुखाची परमात्मा इच्छा करता असं जर म्हटलं तर संतांना संसारिक सुख आहे तरी काय? आम्ही सदैव सुडके जवळ येतात जाते जाऊ पुढे तिथे कुठली घर राहते जगद्गुरु तुकोबाराच्या घरी पांडुरंग परमात्मा पाहुणा म्हणून आला. तुकोबारे म्हणतात काय उपचार करावा आम्ही? कोप मोडके जर्जर दरदरीत पाण्यामध्ये बसरा जी काही मोडक्या बाजा वगैरे वाकडाच्या शेजार मुखशुद्धी काय द्यावं देवाला आम्ही? तुळशीचं द दिलं म्हणे. अशी जर संतांची स्थिती आहे पण भगवान परमात्मा अशा संसारिक सुखाची इच्छा करतात का? नाही. संतांकडे असणाऱ्या संसारिक सुखाची संत महात्मे इच्छा करत नाही. त्याचं कारण आहे परमात्मा लक्ष्मीपती आहे. परमात्म्याच्या घरी 9 लाख गायी आहे. परमात्म्याची नगरी सोन्याची आहे. तो संसारिक सुखाची इच्छा करेल का संतांकडून? संतांकडून संसारिक सुखाची इच्छा करणार नाही. बरं मग आत्मसुखाची इच्छा करेल का? आत्मसुख त्याच्याकडे आहेत ना. मला परमात्मा आपल्या आत्मसुखातून कधी घसरत नाही. आपण घसरलो म्हणून जीव झालो. महाराज वर्णन करता मिळले किडाळे काय बोलत वाणी काय वाणी भेदासी सोळे पैसा स्वमाया बेकारी शुद्ध जैनी ते आज्ञाने गुरुडेचे पोहम विकल्पाचे मारे विवरून येते पुढे ठेवा. तसं हा परमात्माची परी दुसरा माऊली वर्णन करतो. आपण परमात्मा सोडतच आहोत. अहंकार रूपी आपल्याला झोप लागली. स्वप्नामध्ये मग आपण संतोष पाहतो आणि व्यवहारामध्ये पटे व्यवहारामध्ये संतोष पाहतो. आपल्याला आपण दुःख भोगतो कष्टी होतो. वास्तविक आपण परमात्मा स्वरूपच आहे. आपण घसरलो मग जीवत्व दशाला आलो. परमात्मा कधी घसरतो महाराज? निर्गुण निराकार स्वरूप सोडून परमात्मा सर्व स्वरूप साकार धारण करतात. पण तरी सुद्धा परमात्म्याची उपाधी शुद्ध आहे. ती उपाधी परमात्म्याला बाधित करू शकत नाही. सर्व शुद्धी विशुद्धी ध्यान माया विद्येचे ते सते विठ्ठल विठ्ठल माया बिंब वशीकृत्य तामसा सर्वज्ञ ईश्वरा. परमात्म्याची जी उपाधी आहे ती शुद्ध उपाधी आहे. परमात्मा त्या उपाधीला वशीकृत्य अशा प्रकारे स्वाधीन ठेवतात. स्वाधीन ठेवून परमात्मा सर्वज्ञ स्थितीला प्राप्त होतात. म्हणजे परमात्म्याची उपाधी परमात्म्याला बाधित करत नाही. परमात्मा आपल्या स्वरूपापासून कधी घसरत नाही महाराज. मूर्तीचे मेळे मूर्तची उनी खेळे तरी अमृतपन्न मैळे दादुलायाचे ज्ञानोबा वर्णन करतात. भगवान सांगतात परमात्मा प्रकट होताना सुद्धा आयोनी संभव प्रगट हा राभव. मग भगवान परमात्मा संतांकडे कोणत्या सुखाची इच्छा करतात? जर जगाकडे पाहिलं देवाने सगळं निर्माण केलं पण देवाला सुखच मिळत नव्हतं. देवाला सुख मिळत नव्हतं म्हणून देवाने चराचर सृष्टी निर्माण केली तर त्यात देवाला सुख झालं नाही. पुढं असं झालं मग जगाकडे लोकांकडे पाहिलं कोणी माझ्या प्राप्तीसाठी कोणी पंढरपूरला येत नव्हतं. देवाला मोठं वाईट वाटलं. त्यामध्ये 4 पुण्यवान निघाले. अर्थ जिज्ञासू आणि अर्थार्थी आणि ज्ञानी. म्हणजे अर्थ जिज्ञासू अर्थार्थी हे सुद्धा स्वार्थीच निघाले. काय की नाही आपल्याला हे आत्मनसतो काम आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी ते देवाकडे येतात आणि देवाची सेवा करतात देवाची उपासना करतात. देव म्हणजे गोचडे भक्त आहेत त्यांचा एक नाव. जे ज्ञानी भक्त आहेत ते परमात्म्याचे समरस झाले. ते परमात्म्याला भिन्न झालेच नाही. ते ज्ञानीला सुद्धा कोण विचारलंय? पुढं संत महात्मे अद्वैत निर्माण करून प्रेम रक्षणात्मक भक्ती सुखाचा भोग घेतात. ज्ञानोबा गोड वर्णन करतात. अजून ठाववरी सोहमभाव सरोवरी निगो सर्व भक्ती सुखा लागे आपण त्याची दोही बारी वाटून या अंगी सेवके बाणी येरा ना आम्ही ठेवी मग भजती वज भरवी न भजत या गावी योगी आजो दयाचे आम्हा व्यसन ते आमचे निधी निदान ना समाधान त्या लागी मग रूपा येणे त्याची मध्ये येते असते. कारण भक्ती सुखाचा आनंद भोगण्यासाठी तत्स्वरूप झाल्यानंतर तो आनंद भोगता येत नाही. मी भक्तृत्व देव असे करी जळण खाते जळा वृक्ष आपल्या फळा भक्तो तो निराळा त्याने गोडी मिळली. परमात्मा सांगतात आमच्याकडे सगळे हो आमच्या वैकुंठामध्ये. आमच्या वैकुंठामध्ये अमृत पान आहे शेषाचं शयन आहे सगळं आमच्या वैकुंठामध्ये आहे. पण प्रेमळाचे साखर आमच्या घरी माऊलीवर प्रेमळ थोर प्रेमाचा भुकेला हाती दुष्काळ त्याला जगामध्ये सगळं आहे पण देवाला प्रेमळ भुकच मिळत नाही. म्हणून भगवान परमात्मा अशा किती देवाने वर्णन केले. स्वर्ग मोक्ष उपायले गुणी मागतायाची आम्ही अंगही शेती शेषा वेचिले लक्ष्मी येशी. माझं शरीर शेषाला देऊन टाकलं माझे चरण लक्ष्मीला देऊन टाकले. परमात्मा सांगतात मला खरा कोणी भक्त भेटत नाही. म्हणून भगवान परमात्मा जे काही संत महात्मे आहेत अद्वैत निर्माण करून प्रेम रचनात्मक भक्ती सुखाचा आनंद भोगतात. असे जे ज्ञानोबा आहे तुकोबा आहे नाथ महाराज गोरोबा काका संत श्रेष्ठ सेना महाराज असे जे भगवत भक्त आहेत त्यांच्या सुखाची परमात्मा इच्छा करतात. कारण जय वैष्णवाचे
वैष्णवांच्या घरी प्रेम सुख इच्छा रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडून तिष्ठती भाग्या सुखा कारणे देव वेळावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला किंवा अनुपम्य सुख संताचे चरणी अनुपम्य अनुपन्न संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंकार होऊन नाम तसे सुख वाटे इच्छे खाई बहुपाई संतांचे विसरून देवपणा उभा पंढरीचा राणा विडोनी निर्गुणा रूप धरिले बोलले असं जे सुख आहे संतांच्या चरणाजवळ अशा सुखाची भगवान परमात्मा इच्छा करतात प्रेम सुखाची इच्छा करतात म्हणून संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची विठोबा म्हणजे ते आपल्या 15 मिनिटांमध्ये होऊन जातं आपलं सगळं महाराज वर्णन करतात बरं आहे येथे माझा काय कोणतो विचार संत श्री सेना महाराजांचा हा समाधी सोहळा उत्सव आहे महाराजांचा जो काही जन्म चरित्राचे आपल्याला इतिहास माहिती आहे बांधवगड मध्य प्रदेशमध्ये बांधवगड आहे बांधवगडामध्ये बघेलखंड आहे इथं बघेल राजपुतांचा निवास राहतो त्या बघेलखंडामध्ये संत श्री सेना महाराजांचा जन्म झाला असं वर्णन आलेलं आहे श्री भीष्माचार्यांचा अवतार म्हणजे सेना महाराज आणि संत सेना महाराजांनी संत श्री सेना महाराजांच्या गाथेमध्ये सुंदर वर्णन केले आस्था वैकुंठवासी पाचार्य ऋषिकेशी आम्ही वैकुंठामध्ये असताना ऋषिकेश परमात्म्याने आम्हाला बोलवलं आणि सांगितलं आता तुम्ही मृत्यू लोकांमध्ये जा आणि जगाला भक्ती मार्गाचा उपदेश करा तसं तुकोबऱ्यामध्ये आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण आहे बोलले जे ऋषी सास भावे वर्तया म्हणून नावियाची वंशी जन्माला झाला ऋषिकेश संत श्री सेना महाराज गोड वर्णन करतात 143 अभंग आहेत त्यांचे आणि ते जर मी सुरुवातीला बोलून गेलो ते जर आपण अभंग वाचले जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या गाथ्यातले अभंग आणि संत श्री सेना महाराजांचे अभंग त्यामध्ये इतकी साम्यता आहे खूप साम्यता आहे इतकी प्रासादिक वाणी आहे महाराज इतकी गोड अभंग आहे सेना महाराजांच्या गवळणी सेना महाराजांचे अभंग अलंकापुरीचं वर्णन श्री क्षेत्र त्र्यंबक धामाचं वर्णन श्री क्षेत्र सासवडाचं वर्णन इतकं गोड संत श्री सेना महाराजांनी केलेलं आहे अप्रतिम असं वर्णन केलेलं आहे भीष्माचार्यांचे अवतार असणारे संत श्री सेना महाराज बघेलखंडामध्ये बांधवगड या ठिकाणी त्यांचा जन्म झाला महाराज सांगतात नावियाची वंश आमचा जन्म झाला त्यांनी त्याचा नियम सांगून दिला जो आम्हाला नियम आलेला आहे वंश परंपरेनुसार ते आम्ही केलं पाहिजे 2 प्रहर ते व्यवसाय करायचे डोकटे घेऊन 2 प्रहर आणि नंतर स्नान करून परत भजन करायचे मग त्यांनी सांगितलं 2 प्रहराच्या नंतर हा नाव्याचा धंदा करायचा नसतो म्हटले
2 प्रहरानंतर म्हणजे सकाळचे 2 प्रहर बरं का 6 ते 12 पर्यंत. नंतर स्नान करायचं, विधियुक्त स्नान करून शुचिर्भूत होऊन मग अखंड परत रात्रभर दिवसभर भगवंताचं भजन करायचं. असा त्यांनी स्वधर्माचा नियम सांगून दिला. गोड असं एक अभंग आहे. आम्ही वारीक वारीक आम्ही वारीक 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 हजामत बारीक पूर्ण चप्पी करू बरं का. केस वाढवायचं नाही कोणी, संस्थेचा नियमच आहे. हजामत बारीक पूर्ण शरीराचा बाणच करून टाकायचा. श्रावणामध्ये ठीक आहे, काय काय सांगतात श्रावणाचं मुद्दाम नाव घेतात आणि केस वाढवतात. महाराज सांगतात बरोबर हजामत बारीक म्हणजे स्थूल सूक्ष्म देहाचा संत महात्म्य बात करतात. आता आमच्याकडे काय काय आहे बघा. वेगरूपी आम्ही आरसा दाखवू म्हणतात सेनानायक महाराज. वेगरूपी आरसा दाखवू. वैराग्यरूपी आमच्याकडे चिमटा आहे. शांतीरूपी पाणी आम्ही डोक्यावर लावू, चुळू डोक्यावर. अहंकाररूपी शेंडी पिळू काढू म्हणतात. अहंकाररूपी शेंडी आहे. महाराज वर्णन करतात बगला आहे, बगला झाडून काढू आणि भावाचं जे बळ आहे ते प्राप्त करून देऊ. काम क्रोधाचे जे नख आहेत नख, ते काम क्रोध रूपी नख आम्ही काढून टाकू. आम्ही वारीक वारीक करू हजामत वारीक. काय संत महात्मे असतात महाराज. देवा मी तुझा सोना. ज्या वंशामध्ये संत महात्मे आले त्यांनी त्याचे कार्य केलंच महाराज. त्या सर्वात्मका ईश्वर स्वकर्म कुसुमाची गिरा पूजा केली होय अपारा कशा लागे. संत महात्मे ज्ञानोबांनी वर्णन केले ना 16व्या अध्यायामध्ये. जैसा द्विज षटकर्मे करी शूद्र तयाते नमस्कारी दोही स्त्री सर्व भरी निपजे यावं. द्विज ब्राह्मण यज्ञ करतात आणि शूद्र त्यांना नमस्कार करतात. जे ब्राह्मणाला पुण्य ते शूद्राला पुण्य. कुठलंही कर्म वाईट नसतं. सजन कसा विकू लागे मांस माया सावत्यास पुरकू लागे. ते कर्म जे जे काय करीतो देवा ते ते सेवा समर्पित. आला भागाशी तो करी व्यवसाय. आला भागाशी तो करी व्यवसाय. आला भागाशी तो करी व्यवसाय. हरे राव भाव तुझ्या अंगी जगद्गुरु. महाराजांचा गाथा पाठ आहे बरं आयुष्यभर पांडुरंगाची चालत वारी केली महाराज. आयुष्यभर पांडुरंगाची चालत वारी. तुका म्हणे आता मुक्ती परलेली नव्हे. आता खेडी मिळी मुकत जात आहे महाराज. अरण्यमध्ये असे सिद्ध किती सांगता येत नाही. विठ्ठल जे संत महात्म्याने कर्माचा त्याग नाही केला. जे कर्म आहे त्या कर्मामध्ये जे जे काय करतो देवा ते ते सेवा समर्पित. हीच कर्म आहे संत महात्मे करतात. आम्ही भजन करतो तरी आमचं भजन देवाला प्रिय नाही होत. संत महात्मे नावेचं काम करतात पण ते पांडुरंगाची महापूजा होते. काय संतांचं वैशिष्ट्य आहे. सेना महाराज सांगतात प्रकार असा आहे पण सेना महाराजांना अनुग्रह कुणाचा झाला गोड वर्णन आहे. श्री ज्ञानराजे केला उपकार मार्ग हा निर्धार दाखविला. महाराज वर्णन करतात श्री ज्ञानोबारायांनी आम्हाला मार्ग दाखवला. अविनाश पंढरी भूमीवरील पेठ प्रत्यक्ष वैकुंठ दाखविले. अविनाश पंढरी भूमीवर पेठ आहे, वैकुंठ धाम आहे. आणि आम्हाला पांडुरंगाचं दर्शन संत सेठ ज्ञानोबारायांवर झालं म्हणून किती गोड वर्णन केले. ज्ञान देव गुरु ज्ञान ज्ञानदेव माता ज्ञानदेव
ज्ञानदेव ज्ञानदेव माझे सोयरे धायरे जेवढल निर्धारे ज्ञानदेव सेनामणी माझा ज्ञानदेव निधान धन्य महाराज अलंकापुरवासी काय गोड अभंग आहे सेना महाराज या ज्ञानदेवाचे नित्य नाम घेते वाची दरती तयाची सकळ कुळे सेनामणी त्यांचे धन्य झाले जिने ज्ञानदेव दर्शने मुक्त होती निवृत्तीनाथांचं वर्णन ज्ञानोबरांचं वर्णन संत श्री स्वप्न काकाचं वर्णन इतकं गोड वर्णन केले सेना महाराजांनी नक्कीच तुम्ही आश्रमामध्ये गेल्यानंतर सेना महाराजांच्या अभंगाची गाथा वाचा 143 अभंग आहे तुकोबरांच्या अभंगाची इतकी छाप पडलेली आहे महाराजांच्या अभंगाची अत्यंत गोड अशी प्रासादिक वाणी संत श्री सेना महाराजांची आहे महाराज सांगतात आम्हाला ज्ञानोबराय गुरु मिळाले ज्ञानोबरांनी आम्हाला मार्ग दाखवला पांडवांचं आम्हाला दर्शन करून दिलं एकदा काशीला सेना महाराज गेले काशीला गेल्यानंतर त्यांना वाटलं तर रामानंद स्वामी होते भेट दर्शनाला जायचं होतं आणि मग त्यांच्यावर ते डोकीचं सामान डोकीचं सामान होतं सगळं मग जंगम स्वामी म्हणून एक संन्यासी होते ते जंगम स्वामी म्हणजे महाराजांना पाहिलं सेना महाराज वारकरी दिसतात म्हटले डोकते खांद्यावर आपण डोकी करून घेऊया म्हटले जंगम स्वामी सांगितलं महाराज म्हणजे आमची डोकी करून द्या सेना महाराजांनी त्यांची काशीला डोकी करून दिली म्हणजे शिका आहे शिका मात्र काढली नाही ते जंगम स्वामी संन्यासी होते ते म्हणाले महाराज आमची शिका काढून टाका म्हटले म्हणजे शिका कसं काय मी काढणार म्हटले तुम्हाला मी मुसलमान कसं काय करणार शिका काढल्यावर तुमची जर मी शिका काढली तर तुम्ही मुसलमान बनाल म्हटले तेव्हा त्यांनी सांगितले म्हणजे आम्ही संन्यासी आहोत शिका सूत्राचं आम्हाला बंधन नसतं आम्ही मुक्तच आहे म्हणजे म्हणजे असं कुठं मुक्त असतो का म्हणजे शिका सूत्र काढल्यावर कुठं मुक्त होत असतो का नाही म्हणते असं नाही मुक्त होत काय म्हणते चला रामानंद स्वामी करता रामानंद स्वामींची कुटिया जी होती अशी लावलेली होती संत श्रेष्ठ सेना महाराज आले कुटिया लावली होती आपोआप उघडली कुटियाचं दार महाराजांनी परत दरवाजा बंद केला असं दोनदा घडलं पण आपोआप दरवाजा उघडला रामानंद स्वामींना कळालं नक्कीच कोणीतरी एक महात्मा आलेला आहे बाहेरून पाहतात तर संत श्रेष्ठ सेना महाराजांचं दर्शन झालं संत श्रेष्ठ सेना महाराजांनी हा सांगितलं बघा असं असं बोलतात मग रामानंद स्वामींनी जंगम स्वामींना सांगितलं नुसतं शिका सूत्राचा त्याग करून कोणी मुक्त होत नाही सेना महाराजांचं उपलब्ध नाही संत कवी महिपती महाराजांनी जे वर्णन केले किंवा भक्तमाळ ग्रंथामध्ये जे वर्णन आलेलं आहे तेवढंच आपल्याला थोडंफार चरित्र आपल्याला पाहायला मिळतं संत सेना महाराजांचा अभंग सुद्धा आहे ती घडलेली घटना काय घडलं गेलं करिता देवपूजा राया पाचारेले वजा देवाची पूजा करीत असताना पांडवांची पूजा करीत होते नित्यनेम करीत होते आणि पूजा करीत असताना ध्यानस्थ बसले परमात्म्याचं ध्यान लागलं त्याच्यामध्ये 2 प्रकार सांगितलेले आहेत कोणी असं सांगितलं संत श्री सेना महाराज दररोज त्या राजाची सेवा करायची त्या राजाचं नाव होतं श्री राजाराम बघेला राजपूत राजा होता बघेलखंडामध्ये बांधवगडामध्ये तिथे त्या महाराजांनी राजाने बोलवलं त्यांचा नियम होता दररोज राजाकडे जायचं पाठीची मालिश करायची डोक्याची मालिश करायची अंगाला तेलाचं मर्दन करायचं दाढी डोकी करायची त्यांचा नियम होता ठरल्याप्रमाणे ते सेवा करायला जाऊ लागले तर रस्त्यामध्ये वारकरी भेटले संत महात्मे भेटले आणि मग काय विचारतो मला घरी संत असे आसने किंवा हे पिवसा प्रति गोड वाटत पंढरी रायाचे भक्त भेटत घरी संतांना आणलं गरम पाणी केलं स्नानाला आसन टाकलं मस्त सुंदर आज द्वादशी पंगत आहे पंगत झाली पंगत केली आणि सगळी सेवा करीत असताना तिला राजाच्या दरबारामध्ये सेवेला जायला उशीर होऊ लागला राजाचे सेवक आले म्हणजे महाराज श्री सेन महाराज तुम्हाला बोलवलंय म्हणजे मी संतांची सेवा झाले की तुमच्याकडे येतो असं वर्णन केले सेना महाराजांच्या अंतःकरणामध्ये असा येत कशी सुद्धा भाव आला नाही मी संतांची सेवा करतोय राजा मला दंड करेल असं कसल्याही प्रकारचा भाव मनामध्ये आला नाही होईल ते होईल म्हटले राजे दंड केला तरी चालेल मी संतांची सेवा काही सोडणार नाही तिकडे काही फुटाळ लोक होते तुम्ही राजाला सांगितलं सेना महाराज म्हणतात की मी संतांची सेवा करून राजाची सेवेला येणार नाही मला राजाची सेवा तुच्छ वाटते असं खोटं सांगून दिलं फुटाळ लोकांनी आणि मग राजाने आज्ञा केली काही करा आणि सेना महाराजाला बांधा फाशीची शिक्षा द्या असं एक चरित्र सांगितलं जातं सेना महाराजांच्या अभंगामध्ये असं एक चरित्र सांगितलं जातं देवपूजा करीत असताना पांडुरंगाची पूजा केली नित्यनेम करीत असताना परमात्म्याचं ध्यान लागल्यानंतर तिथं राजाचे सेवक आले आणि बोलवायला आले पण घरच्यांनी सांगितलं की महाराज पूजेमध्ये आहेत त्याच्यामुळे सेना महाराज येऊ शकत नाही दोन्ही चरित्राचा भाग आपल्याला शोधून सापडतो प्रकार असा घडला गेला पण भगवान परमात्म्याला पांडुरंगाला चिंता वाटते सेना महाराज आता पूजेमध्ये आहेत किंवा संत सेवेमध्ये आहेत मग आता जर आपण तिकडे गेलो नाही तर तो राजा जो आहे सेना महाराजांना दंड केल्याशिवाय राहणार नाही 8-10 चरणाचा चौकड्या अभंग आहे सेना महाराजांचा
येताना मी जरा वाचून आलो होतो, इथं पण येईपर्यंत जरा विसर पडला नवीन पाठ असल्यामुळं. आणि मग ते संकट पडल्यानंतर भगवान परमात्मा आले, संत सेना महाराजांचं रूप धारण केलं. सेना महाराजांचं रूप धारण केल्यानंतर त्या राजाला क्रोध आलेला होता, आपण आता सेना महाराजांना दंड करायचा, रागवायचं. पण भगवान परमात्म्याला पाहिल्याबरोबर राजाचा क्रोध शांत झाला, देवाला पाहिल्याबरोबर. आणि मग काय केलं, राजाच्या सन्मुख परमात्मा बसले, दर्पण होता, आरसा होता, तो आरसा राजाला दाखवला. राजाला आरसा दाखवल्याबरोबर त्यामध्ये त्या आरशामध्ये राजाचं रूप दिसत नव्हतं. कीट कुंडलधारी जे काही राजसुकुमार मदनाचा पुतळा, असं कस्तुरीचा टिळा असणारा, मुकुटमाळा श्रवणी सुतेज असणारा परमात्म्याचं सगुण रूप दिसू लागलं. आरशात बघायचे तर पांडुरंग परमात्मा दिसायचे, मागं वळून बघायचे तर सेना महाराज दिसायचे. म्हणजे काय प्रकार आहे काही कळत नाही. आरशात बघतोय तर चतुर्भुज रूप दिसतंय, आणि पाठीमागं बघतोय तर सेना महाराज दिसतात. त्यांना वाटलं माझ्या मतीचा संभ्रम असेल. पुढं काय केलं मग भगवान परमात्म्याने, तेलाची वाटी होती, तेलाची वाटी घेतली, मी पाठीमागं अंगाला मर्दन करू लागले. मर्दन करीत असताना पाठ चुळू लागले. पाठ चुळत असताना कधी कधी असं वागतो का नाही माणूस, वागताना त्या समोर जे तेलाची वाटी होती त्या वाटीमध्ये पांडुरंग दिसू लागले. विठ्ठल खूप गोड म्हणजे पाठ केला होता. पण आता काय येताना कसं येताना ते न बोलता आलं, मौन धरून आलं तर ते अभंगाचं आवर्तन राहतं. सगळ्याशी बोलत आहोत म्हणजे अभंग विसरून गेले. म्हणजे जरा कालच वाचले होते ना त्या आपली नाही भेट झाली. विठ्ठल विठ्ठल तुमची भेट झाली तर अजून जास्त पड झाले असते. ते गोड अभंग असते ना महाराजांचे. दर्पणामध्ये पाहिल्यानंतर आरशामध्ये वाटी होती पुढे, त्या वाटेमध्ये तेल लावताना मर्दन करताना भगवान परमात्मा झुकायचे असते, दाब देताना. झुकलं रे झुकलंय. छत्रभूष श्याम सुंदर पांडुरंगाचं गोड असं सावळे सुंदर रूप मनोहर असं पांडुरंगाचं रूप त्या वाटेमध्ये दिसायचं. राजाला आश्चर्य वाटायचं काय प्रकार आहे. पण त्याचा परिणाम असा झाला, भगवंताचा हात लागल्यावर त्याची वृत्तीच नाहीशी झाली. वृत्ती उन्मनी अवस्थेमध्ये गेले, देहभाव बाधित झाला. स्थूल सूक्ष्म जे काही देह आहे ते देह बाधित झाला. जे काही त्याचा सगळं वृत्ती जी होती ती आनंद स्वरूपाला प्राप्त झाली. मग त्याचं सुंदर असं सेना महाराज वर्णन करतात. सर्वत्र परमात्म्याचं दिसू लागले त्याला, त्या राजाला सर्वत्र श्रीकृष्ण परमात्मा दिसू लागले, सर्वत्र पांडुरंग परमात्मा दिसू लागले. सभेतले जे लोक आहेत, सभेतले राज्यातले जे काही सगळे लोक आहेत सगळे हसू लागले. नाही भान रायाचे, रायाला आता कसल्या प्रकारचं भान राहिलं नाही. आणि मग सेना महाराज म्हणतात, सेना म्हणे ऋषिकेशी माझ्या कारणे शिनलासी. देवा माझ्या कार्यासाठी तुला मी शिनवलं, तुला मी कष्ट दिलं. तिथं असं वर्णन आलेलं आहे. जसं तुकाराम महाराज म्हणतात, काय जाणे मी पामर पांडुरंगा तुझा पार. मी अवगुणी आहे किती म्हणून सांगू काय, वाटेला अशी दोही ठाई मजपाशी आणि डोही. माझ्यासाठी म्हणजे देवा तुला डोहामध्ये आणि माझ्याजवळ तुला मी त्रास दिला. सेना म्हणे ऋषिकेशी माझ्या कारणे शिनलासी, तुला मी कष्ट दिले, सेना महाराज म्हणतात. आणि मग भगवान परमात्म्याने सेवा केली. चमत्कार बघा, तो राजा पांडुरंगाला म्हणतो, म्हणजे सेना वेशधारी पांडुरंगाला म्हणतो, सेना महाराज आता इथून जायचं नाही म्हटले. भगवान म्हणले मी अशी भाग देत नाही, भगवान पांडुरंग असे तुला वचन मी देणार नाही. आणि मग भगवान परमात्म्याने नियमाप्रमाणे सेवा केली. श्रीकृष्ण भगवान परमात्मा निघून गेले. तदनंतर सेना महाराज संतांची सेवा झाल्यानंतर भगवंताच्या ध्यानातून बाहेर आल्यानंतर धोपटी घेतली, पाठीवर टाकली आणि सेना महाराज येऊ लागले. रस्त्यातले राजाचे जे लोक होते, महाराज आताच तर येऊन सेवा करून गेले आणि आता परत कसं काय चालली. सेना महाराजांना आश्चर्य वाटलं. मी म्हटलं पहिल्यांदाच चाललेलो आहे. तसंच गेले. राजाकडे आल्यानंतर आणि ते काय झालं, ही सगळी सेवा केल्यानंतर त्या राजाने सेना महाराजांना एवढ्या मोहरा त्या धोपटीमध्ये टाकून दिल्या. परमात्मे ते धोपटी घेऊन गेले. मग सेना महाराज परत आले. राजा म्हणतात परत कसं काय आले तुम्ही. मी म्हणालो मी आताच आलो म्हणे. अरे सेना तुझ्या धोपटीमध्ये मी सोन्याच्या मोहरा टाकल्या, जरा बघ तरी म्हणे. आणि मग ज्यावेळी सेना महाराज आपली धोपटी बघतात त्यावेळी सोन्याच्या मोहरा दिसतात. सेना महाराजांना कळून चुकतं, माझ्यासाठी पांडुरंग परमात्म्याने सगुण रूप धारण करून राजाची सेवा केली. विठ्ठल सेना महाराजांना दुःख होतं. तेव्हापासून तो जो काही श्री राजाराम बघेल हा जो काही राजा आहे बांधवगडाचा, तो सेना महाराजांचा शिष्य होतो. आणि मग सतत तो संतांची सेवा पांडुरंगाची सेवा करतो. सेना महाराजांनी गोड उपदेश केलेला आहे. सगळ्यांना सांगितलं करा हरिभजन, तराला भवसागर, उतरेल पहिलं पार पांडुरंग. सगळ्यांना सांगितलं कृपा नारायणे केली मजवरी, तुम्हाला हरी विसंबेना.
स्वहिताकारणे सांगत असे गुज, स्वहिताकारणे सांगत असे तुझ अंतरीचे गुज होते काय. सर्व जगाला उपदेश संत महात्म्यांनी केला. परमात्म्याची पांडुरंगाची अखंड सेवा केली. पांडुरंगाने सेना महाराजांसाठी काम केलं. आणि मग बरोबर बाबा सांगत असतात थोर मोठे माणसं काम झाल्यानंतर राहत नाहीत. सेना महाराजांच्या वैकुंठ गमनाचे 3 अभंग आहेत महाराज. त्यातला पहिला अभंग सांगतो. करितो विनवणी हात फुलं वाटत म्हणते. करितो विनवणी हात जोडून या दोन्ही याची द्यावे मदतदान करा हरीचे चिंतन जातो सांगून या मात पांडुरंग बोलावीत. सेना महाराज वर्णन करतात. मी सगळा सांगून जातोय आता सकाळी माझी बोलवण करा परतोनी घरा जावे तुम्ही. जसं जगद्गुरु तुकोबाराय सगळ्यांना म्हणाले आता माझी बोलवण करा तसं सेना महाराज सांगतात आता मी सुद्धा मला पांडुरंग परमात्मा बोलवताय. सेना महाराजांनी सांगितलं सोडा द्वादशी पारणे सुखे करावे कीर्तन. द्वादशीचं पारणं सोडा आणि कीर्तन करा. म्हणून आम्ही द्वादशी सोडून कीर्तन आलो बस. सेना महाराजांनी सांगितले द्वादशी पारणं सोडा आणि मग कीर्तन करा. सोडा द्वादशी पारणे सुखे करावे कीर्तन. कारण सेना महाराज द्वादशी सोडूनच वैकुंठाला गेले. आता आपण कीर्तन करून जेव्हा येतो भाग वेगळा. सोळा द्वादशी पारणे सुखे करावे कीर्तन. सेना महाराज म्हणतात दिवस मध्याने आला सेना वैकुंठ असे गेला. दिवस मध्यानाला समय आला. साधारण 12 वाजले होते. आणखी एक तुकोबाराय सेना महाराजांचा अभंग आहे. माझे झाले स्वहित तुम्हा सांगतो निश्चित करा हरीचे चिंतन गावे उत्तम हे गुण. श्रावण वद्य द्वादशी सेना समाप्त त्या दिवशी. आणि आणखी एक सेना महाराजांचा गोड अभंग आहे. सेना महाराज सांगतात स्वहिता कारणे सांगत असे गुज तुझ अंतरीचे गुज होते काय. करा हरिभजन कराल भवसागर उतरील पहिलं पार पांडुरंग. केली नारायणी कृपा मधवरी तुम्हाला की हरी विसंबेना. करा हरिभजन कराल भवसागर उतरेल पहिलं पार पांडुरंग. सेना सांगून या